100% मी स्वतः आम्ही आढावा घेतलेला आहे। या बाबतीमध्ये येणाऱ्या महिन्या 15 दिवसात योग्य ती कारवाई केली जाईल। सर, रविकांत दुष्कर आणि बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आता तोडफोडची भाषा करतात, काय म्हणतात? शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे, पण शेवटी तुम्हाला मी सांगतो शासनाच्या वतीनं आता आम्ही दोघं पण आहे, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आम्ही सगळेच मंत्रिमंडळातले सहकारी या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत। आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे। शेतकरी 100% अडचणीत आहे, त्याबद्दल दुमत नाही। या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला त्याला हातभार देणं, त्याला सहकार्य करणं ही राज्य शासनाची आमची भूमिका आहे। मी आता कुठल्या भाषेकडे बोलणं, माझी भाषा अशी आहे। 2-4 मंत्र्यांना तोडवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी इशारा दिला आहे। आता मी ऐका ना, मी ते आदरणीय ते ज्येष्ठ आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा, त्यांच्या मोठ्या माणसाबद्दल मी जास्त काय बोलू शकतो। सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने राहते, सरकारने नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहे आणि ही बाब त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे। कधी आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं नाही। एकदा एखादा विकास काम थांबू, परंतु शेतकऱ्याला योग्य ती मदत करू। युरियाच्या शॉर्टेजच्या बाबतीमध्ये केंद्राकडे आमचा पाठपुरावा चालू आहे, लवकरच पॉझिटिव्ह निर्णय होईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी असं म्हटलं आहे राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना की वर घेऊ नका असा इशारा दिला। 100% प्रफुल्ल पटेलबाई ज्येष्ठ नेते, त्यांचं म्हणणं बरोबर की विदर्भाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये सर्वच पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्याचे दौरे केले पाहिजे। तिथं शेतकऱ्यांच्या बांधावरती आज अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सहकार्य मदत केली पाहिजेत। त्यामुळे निश्चित प्रकारे प्रफुल्ल बाईंनी जी आम्हाला एक सूचना केलेली आहे, त्यांनी काही केली नाही, सगळेच पालकमंत्र्यांना सूचना केली आहे। 100% खासदार साहेबांनी सूचना मी भाषणामध्ये सांगितली, त्याची आम्ही नोंद घेतलेली। खासदार साहेबांनी खूप मौलिक सूचना केलेल्या आहेत, निश्चित भविष्य काळामध्ये त्याचा उपयोग। प्रकल्पग्रस्तांच्या 25 वर्षापासून इथं जे नियुक्त्या झालेल्या नाही आहेत, शेवटी विद्यापीठाला एका शपथपत्रात म्हणावं लागलं की आडमुठी भूमिका सरकार घेत आहे। हा प्रश्न मामा कधी निकाली निघणार आहे आमच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांचा? 50% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठासाठी झाला होता, तो एक स्पेशल निर्णय झालेला आहे आणि जे पदं भरण्यात येईल त्या पदं भरताना योग्य तो विचार त्या संदर्भात FRP 2 टप्प्यात दिला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।